मराठ्यांना जाणीव झाली त्याबद्दल मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही. तुमच्या लेकराबाळावर तुमच्या लेकीबाळेवरती अन्याय व्हायला लागला. मी मराठा समाजाचे उपकार यासाठी कधीच विसरणार नाहीये. मराठा समाजाचं एक गोष्ट लक्षात आली की आपल्या खऱ्या गरजे असू सुद्धा आपल्या लेकीबाळेवरती लेकराबाळावरती अन्याय केला जातो आणि अचानकपणानं परवापासून राज्यातला सगळा मराठा पेटून उठला. मायबाप मराठ्यावर हेच तुम्हाला करावं लागणार. तुमचे शिकलेले लेकरं पोरं पोरी जर तुम्हाला मोठ्या करायच्या असल्या तर तुम्हाला असंच जागे राहावं लागणार आहे. तरच पुढच्या पिढ्या जागणार आहेत, जगू देणार नाही. याला एक गोष्ट माहीत झाली, मराठ्यांना फक्त आरक्षण दिलंय. 58 लाख नोंदी शोधल्यात. सातारा संस्थान कोल्हापूर संस्थानचं गॅजेटियर दिलं आणि हैदराबाद संस्थानचं गॅजेटियर दिलं तर मराठे पक्के आरक्षणात चालले. मग मराठ्यात संभ्रम निर्माण करायचं. हे प्रमाणपत्र रद्द होत आहे आणि रद्द केले बावनकुळे आणि एकनाथ शिंदेच्या संजय शिरसाट. ज्यावेळेस मी ही सत्यता मराठा समाजाला सांगितली त्यावेळेस मराठा समाज भरभरून जागा झाला आणि तुम्हाला पाय पडून सांगतो, तुम्हाला काय करावं लागणार. मराठ्यांनी घराच्या बाहेर निघायचं शिका. तुमच्या लेकीबाळीचं लेकराबाळाचं वाटलं घरात बसून करू नका. कामं आपल्या पाठीला पडले. सुखाचे दिवस जर बघायचे असले लेकरा अधिकारी करा. ही पोरगी अधिकारी बनली, ही पोरगी अधिकारी बनली. तिच्या आणि बापाचं स्वप्न पूर्ण झालंय आणि त्यांना मराठ्यांचे पोरं आणि पोरी अधिकारी होणे. मराठ्यांचे लेकरा अधिकारी झालेले, पोरी अधिकारी झालेले एकच नाहीये. शिक्षणात फीस वाचणारे, तुम्हाला सगळ्या योजना मिळणार आहेत आणि मराठा जर पक्का आरक्षणात गेला तर मराठा खूप श्रीमंत होऊ शकतो, याच्यापेक्षाही जास्त. आणि ते होऊ द्यायचं नाही. म्हणून पश्चिम महाराष्ट्रातला मराठा एक येत नाही. ही अपमानास्पद शब्द सरकारकडून काढला जातो. पश्चिम महाराष्ट्रातला मराठा एक येत नाही. मग येतो आणायचे कोणी? ही इतका चिडलो का? माझ्या समाजाचं सत्य असं रद्द केलं म्हणून मी चिडलो. तुम्ही खरं असेल तर रद्द करा, त्यात काही खोटेपणा असेल तर ते रद्द करा. पण खरं असेल जर तुम्ही रद्द करताल तर माझा मराठा घरात बसणार नाही. माझी तुम्हाला विनंती आहे, या काळी बी घरात बसायचं नाही. जातवान मराठ्यांचं रक्त असल्यासारखं रस्त्यावरती या. कामं आपल्या पार्टीला पोहोचत. या कामापायी मराठा समाज वाऱ्यावर सोडू नका. आता कुठं आपले दिवस आले, आता पोरं ऍडमिशन मध्ये चालले, फीस कमी व्हायला, नोकऱ्यात चालले. आता दारिद्र्य अंगावर घेऊ नका. आता फक्त एकच मेहनत करायची तुम्हाला मराठ्यांना. या सावरगावच्या नगरीतून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो, तुम्हाला एकच मेहनत करायची. फक्त सगळ्यांनी घराच्या बाहेर पडून 29 ऑगस्टला आंदोलनात अख्ख्या मराठ्यांनी उभं राहायचं. जाम करून टाकायचं सगळं. त्याशिवाय ठेकले येत नाही. खूप जणांना हे केले असते. आता बस, आता फक्त तुमचा मुलगा म्हणून तुमच्याकडे एकच मागणी करतोय. तुमच्या लेकरा बाळाचं आयुष्याचं कल्याण करण्याची जबाबदारी माझी आणि तुमच्याकडे माझं एकच मागणं आहे, घराच्या बाहेर काम सोडून पडायची जबाबदारी तुमची. तुम्ही एवढ्या संख्येने करतात, माझा मनात आनंद बसत नाही, खोटं बोलत नाही. मी ज्या समाजाला मायबाप मानला ना, तो अस्सल मायबाप मराठा निघाला. घरात बसणारे मराठ्याचे मराठ्यांची अवलाद नाही. राजकारणाला बाप मानणारी अवलाद आपली नाही.
आपल्या जातीला आणि आपल्या लेकराला बात मारणारे जातवान मराठ्यांचा रक्त आहे. घराच्या बाहेर पडा आणि जो राजकारणी मराठा घराच्या बाहेर पडणार नाही त्याला या त्या निवडणुकीत पाळायचं, त्याला सोडायचं नाही. आपल्या मताच्या जोर मोठी होणारी मराठ्यांच्या अंगात जर आपल्या लेकरा बाळासाठी रस्त्यावर येणार नसतील तर त्यांना ठेवा घरात कोण कोण बसलाय. घरात बसणारा राजकीय मराठा याला अजिबात आपल्या दारात उभा राहू द्यायचा आहे. जो आपल्या लेकरा बाळाच्या कल्याणासाठी रस्त्यावर येईल तोच राजकीय मराठा आपला. जो आपल्या लेकरा बाळासाठी येणार नाही ते पैदाच ती अवलाद आपली नाही. माझं मागणं आहे पुन्हा पुन्हा तुमच्याकडं सगळ्यांनी घराच्या बाहेर 29 ऑगस्ट नंतर पडा. घरात बसून पुढच्या पिढीचं वाटलं करू नका. गप्पा आणू नका दोघं, तुम्ही दोघं गप्पा आणू नका. मग आजी चाललाय तुम्हाला तिला पटांगण नाही घरामधून म्हणजे घालून झाला दिवस. आज समाजावर संकट आलंय. संकटाची जाणीव ठेवायचा. कालपासून रात्रीची माहिती आहे मराठ्यावर अन्याय झालाय आणि खरोखर गडाले पाटलांनी सिद्ध मराठ्यांना करून दाखवला पत्र देऊन. म्हणून रात्रीपासून त्यांनी एक उलटा डाव सुरू केला. आपल्या चाललेल्या बैठका या देवेंद्र फडणवीसला बोलून काढायचा हल्ला करू नसता माझ्यावर हल्ला करायला लावायचा. त्याला नसता याला अटक करा मला आणि अटक तू फक्त पुढं तर ये मग तुला सांगतो मी काय आहे ती आणि तुला मग कळ मराठ्यांचं रक्त किती विचित्र आहे. नवीन डाव रचतो, नवीन डाव टाकतो. कुणबी प्रमाणपत्र रद्द केलंय ज्याची व्हॅलिडिटी झाली त्याचं 52 कोण्यांनी पत्र देऊन सांगितलं मराठ्यांच्या नोंदी रद्द करा. भाजपमधल्या मराठ्यांना लाजा वाटत नाहीत का? भाजपमधल्या मराठ्यांना आमदाराला खासदाराला लाभ वाटत नाही का तुमच्या लेखीबाईचं वाटोळं करायला आहे? ही जर चुकत असाल तर मला बोला. 52 कोणीचं पत्र मी महाराष्ट्राला दिलंय. तो जर मराठ्यांचा वाटोळं करतोय तर मराठ्याच्या सगळ्या आमदारांनी मंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसला सांगितलं पाहिजे ही चूक दुरुस्त करा. माझ्या मराठ्यांचं वाटोळं होऊ देऊ नका. हे का मी मराठ्यांच्या नेत्याचं हे हरामखोर आवाज कुणीच का बोलत नाही. मी माझ्या जातीसाठी शत्रुता घेतलाय म्हणून माझ्या विरोधात षडयंत्र आहे. एकनाथ शिंदेकडे असणारे आमदार आणि मंत्री मराठ्याचे ते का सांगत नाहीत की शिरसाटनं ते प्रमाणपत्र रद्द करायला लावलेत म्हणून. इथून पुढच्या काळात लक्षात ठेवा जर असं होत राहिलं यांचं नामो निशाण राजकारणात ठेवायचं नाही, पुढे पाहायचं. त्याशिवाय आपल्या लेकराबाळाचं कल्याण होत नाही. आणि तो कोणत्या पोलीस पाठवतोय कोणता हल्ला करतोय त्याला फक्त एकदा येईल म्हणा. मी वाट बघतो तो फक्त ये. मराठ्यांनी घराच्या बाहेर पडा. जातीचा उपकार कधी विसरू नका. या जातीच्या लेकराबाळाच्या कल्याणासाठी 6 कोटी मराठी आता रस्त्यावर यायला सुरुवात करा. सगळे आपण लावल्यात गाठी बिटी सफर करतात. आता त्या व्हायला लागल्या सभा.